नमस्कार. बियाणं हा शेतीचा अगदी मूळ आधार, बरोबर. पण काळानुसार यात खूप मोठे बदल झालेत. आज आपण एका अत्यंत रंजक आणि महत्त्वाच्या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. आपण पारंपरिक बियाण्यांचा तो मूळ कणखरपणा आणि आधुनिक शेतीची आव्हाने व फायदे यांचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न समोर येतो, जो आपण अनेकदा ऐकला असेल. पूर्वीचं बियाणं इतकं जास्त ताकदवान का होतं? म्हणजे बघा ना, आज शेतीत एवढं नवं तंत्रज्ञान आलंय, तरीही जुन्या बियाण्यांच्या ताकदीची आजही चर्चा का होते? याच प्रश्नाचं नेमकं उत्तर आपण आज या विश्लेषणातून शोधणार आहोत. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर 1. जुन्या बियाण्यांची ताकद. 2. बियाणे निवडण्याची पारंपरिक पद्धत. 3. हायब्रिड बियाण्यांचा उदय. 4. काल आणि आज यांची तुलना. आणि शेवटी 5. आधुनिक शेतीसाठी काही मार्गदर्शक तत्वे. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला विभाग आहे जुन्या बियाण्यांची ताकद. पारंपरिक बियाण्यांचा विचार केला तर त्यांच्या ताकदीचे 3 प्रमुख आधारस्तंभ होते. पहिलं म्हणजे दुष्काळ सहन करण्याची ताकद, दुसरं त्यांची उच्च रोगप्रतिकारक क्षमता आणि तिसरं म्हणजे पाऊस कमी पडला तरीही कमी पाण्यात तग धरण्याची त्यांची जिद्द. हे सगळं कशामुळे शक्य व्हायचं? कारण हे बियाणं वर्षानुवर्षे त्याच मातीत त्याच हवामानात रुजायचं, त्यामुळे ते तिथल्या स्थानिक वातावरणाशी अगदी एकरूप झालेलं असायचं. आता थोडं जमिनीच्या आरोग्याबद्दल बोलूया. पूर्वी कसं होतं? शेणखत, कंपोस्ट अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर व्हायचा. यामुळे जमिनीतले सूक्ष्मजीव अगदी जिवंत राहायचे आणि पर्यायाने बियाण्यांची नैसर्गिक ताकद टिकून राहायची. पण आता चित्र थोडं बदललंय. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर खूप वाढलाय. आपण इथे कोणाला चूक किंवा बरोबर ठरवत नाहीये, पण एक वस्तुस्थिती अशी आहे की या वाढत्या रसायनांमुळे जमिनीची नैसर्गिक ताकद आणि बियाण्यांचा मूळ कस हळूहळू कमी होतोय. आणि ह्या सगळ्या बदलत्या प्रक्रियेत काय झालं माहितीये? आपली काही अत्यंत मौल्यवान अशी पारंपरिक वाणं हळूहळू कमी होत चालली आहेत. उदाहरणार्थ, आपली देशी ज्वारी, देशी बाजरी, स्थानिक तांदूळ किंवा अगदी देशी कापूस. ह्या पिकांची चव, त्यांचा टिकाऊपणा आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खरंच खूप जास्त होते. पण जसजशी बाजारात जलद उत्पादन देणाऱ्या वाणांची मागणी वाढली, तसतशी ही जुनी दर्जेदार वाणं कुठेतरी मागे पडली. यावरून आपण वळतोय आपल्या दुसऱ्या विभागाकडे, बियाणे निवडण्याची पारंपरिक पद्धत. ही पारंपरिक पद्धत म्हणजे खऱ्या अर्थाने एक नैसर्गिक निवड प्रक्रियाच होती, जिला आपण नॅचरल सिलेक्शन म्हणू शकतो. हे कसं व्हायचं? पहिल्या पायरीत शेतकरी शेतातली सगळ्यात निरोगी झाडं आणि मोठी रोगमुक्त कणसं हेरून ठेवायचे. मग दुसऱ्या पायरीत त्यातून अगदी टपोरे भरलेले दाणे निवडले जायचे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे हे निवडलेले दाणे पुढच्या वर्षाच्या पेरणीसाठी म्हणून अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवले जायचे. विचार करा, स्वतःच्याच शेतात स्वतःचंच एक उत्तम बियाणं तयार करण्याचं हे किती भारी तंत्र होतं. आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, हायब्रिड बियाण्यांचा उदय. तर हायब्रिड बियाणं म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी बियाणं आहेत जी जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी विकसित केली जातात, जी आपण बाजारातून विकत घेतो. यातून उत्पादन तर अगदी भरघोस मिळतं, यात शंकाच नाही. पण यात एक छोटी व्यावहारिक तडजोड आहे. या बियाण्यांची ताकद दुसऱ्या पिढीत लक्षणीयरित्या कमी होते. म्हणजेच यावर्षीच्या पिकातले दाणे आपण पुढच्या वर्षी बियाणं म्हणून नाही वापरू शकत. त्यासाठी दरवर्षी बाजारातून नवीन बियाणं विकत घेणं अनिवार्य ठरतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की ह्या इतका मोठा बदल झालाच का? तर याचं मुख्य कारण म्हणजे वाढती मागणी. कमी वेळेत आणि जलद गतीने जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची बाजारात प्रचंड मागणी वाढली. आणि याच मागणीची पूर्तता करण्यासाठी जुन्या आणि थोडा वेळ खाणाऱ्या पण मजबूत अशा पारंपरिक वाणांची जागा हळूहळू या नवीन हायब्रिड बियाण्यांनी घेतली. हा शेतीच्या इतिहासातला एक खूप मोठा टप्पा आहे. आपला चौथा विभाग आहे काल आणि आज एक तुलना. चला, आपण पूर्वीचे देशी बियाणे आणि आत्ताचे हायब्रिड बियाणे यांची समोरासमोर तुलना करून बघूया. खर्चाच्या बाबतीत पाहिलं तर पूर्वी खर्च कमी होता, आता तो जास्त आहे. पिकांचा विचार केला तर पूर्वी पीक टिकाऊ आणि मजबूत असायचं. आता उत्पादन जास्त मिळतं, पण त्यासाठी काळजी आणि निगाही तेवढीच जास्त घ्यावी लागते. पूर्वी आपण स्वतःच्या बियाण्यावर अवलंबून असायचो, आता बाजारावरचं अवलंबित्व वाढलंय. आणि शेतीची पद्धत पाहिली तर पूर्वी नैसर्गिक शेतीवर भर होता, आता रासायनिक शेती वाढली आहे. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही पद्धतींचे आपापले काही फायदे आहेत आणि काही मर्यादाही आहेत. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या 5व्या विभागाकडे, आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शक तत्वे. जर आपल्याला पारंपरिक आणि नैसर्गिक शेतीकडे वळायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे शक्य तिथे स्थानिक आणि देशी वाणं जपण्याचा नक्की प्रयत्न करा.
जुन्या पद्धतीप्रमाणे आपल्या शेतातल्या चांगल्या झाडांमधनं स्वतःचं बियाणं निवडायला सुरुवात करा. पेरणीपूर्वी योग्य बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत, जीवामृत आणि कंपोस्टचा वापर वाढवा. यामुळे जमिनीतले सूक्ष्मजीव जिवंत राहायला खूप मोठी मदत होते. दुसरीकडे जर आपण जास्त उत्पादनासाठी हायब्रिड बियाण्यांचाच वापर करत असू तर काही विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे. नेहमी सरकारमान्य आणि प्रमाणित कंपनीचंच बियाणं खरेदी करा. खरेदी करताना पाकिटावरची एक्सपायरी डेट नक्की तपासून पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बियाण्यांचे योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने साठवणूक करा, जेणेकरून त्यांची उगवण क्षमता अबाधित राहील. या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. उद्याचं भरघोस उत्पादन कालच्या मजबूत मुळांकडे परत जाऊन मिळवता येईल का? खरंच विचार करा. हा फक्त एक प्रश्न नाहीये, तर भविष्यातील शेतीची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पारंपरिक बियाण्यांचा तो नैसर्गिक कणखरपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानातून मिळणारं भरघोस उत्पादन, या दोन्हीचा असा एखादा सुवर्णमध्य आपल्याला साधता येईल का? यावर नक्की विचार करा. या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.